क्रिकेट क्लब आणि जळोची ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा आहे। खरं तर आपल्या गावातील अनेक युवक अनेक ग्रामस्थ व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर जातात, परंतु दिवाळीच्या दिवसामध्ये ही सगळी मंडळी गावामध्ये येत असतात। गावामध्ये आल्यानंतर त्यांना एकत्र आणण्यासाठी महात्मा फुले क्रिकेट क्लबचा गेल्या 15 वर्षांपासूनचा सातत्याने असलेला उपक्रम म्हणजे क्रिकेटची स्पर्धा। तरुण येतात, एक दिवस क्रिकेट छानपैकी खेळतात, एकमेकांना भेटतात, ख्यालीखुशाली जाणून घेतात आणि त्यामुळे या स्पर्धेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मला वाटतंय महाराष्ट्रातच नाही तर पुरा देशभरामध्ये जळोची ग्रामस्थांचा हा अभिनव उपक्रम असेल की देशभरात दुसऱ्या कुठल्याही गावामध्ये अशा प्रकारचा उपक्रम खरं तर दिवाळीच्या दिवसामध्ये होत नाही आणि दिवाळी पाडव्याला स्पर्धा सुरू करण्याची त्यांची 15 वर्षाची परंपरा त्यांनी कायम राखलेली आहे। यावर्षी या स्पर्धेला ग्लॅमर देण्यात आलेला आहे। या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतंय, चीयर लीडर्स चीयर्स करतात खेळाडूंना, चांगला कॉमेंट्री बॉक्स इथे आहे, दिग्गज कॉमेंटेटर इथे आणलेले आहेत आणि त्याचबरोबर मैदान देखील हिरवगार निवडलेलं आहे आणि जवळची ग्रामस्थ तुम्ही बघितलं असेल तर मोठ्या संख्येने सकाळपासून इथे या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहे। काही बारामतीचे देखील क्रीडाप्रेमी नागरिक सामन्याचा आस्वाद घेत आहेत। एकंदरीत युवकांना एकत्र करण्यासाठी आपल्या गावातील ग्रामस्थांमध्ये एक चांगल्या प्रकारचा विचार निर्माण करण्यासाठी ही जी स्पर्धा आहे त्याचं कौतुक झालं पाहिजे आणि हा अभिनव उपक्रम खरं तर महाराष्ट्रातील इतर गावांनी देखील स्वीकारला पाहिजे असं निश्चितप्रमाणे वाटतं। एक चांगली स्पर्धा आहे। खरं तर क्रिकेट हा संपूर्ण भारत देशामध्ये अतिशय आवडीचा खेळ आहे आणि या खेळाच्या माध्यमातून सर्व तरुण एकत्र येतात, म्हणून गेली 15 वर्ष झाले आपण हे सर्व सामने क्रिकेटचे भरवतो। हारणाऱ्या संघाकडून जिंकणाऱ्या संघाला बोकडाचं जेवण देण्याची ही एक वेगळी परंपरा त्यावेळेसपासून अखंडितपणे सुरू आहे आणि या माध्यमातून खरोखर बाहेरगावी गेलेले सर्व तरुण ज्यावेळेस दिवाळीमध्ये एकत्र येतात त्यावेळेला सर्वांना काहीतरी थोडंसं एक आनंद उत्साहाचं वातावरण निर्माण या स्पर्धेमधून होतं आणि चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून सुरू आहे। यावर्षी आपण एक आगळं वेगळं म्हणलं तर एक सर्वात मोठी मेजवानी खेळाडूंसाठी म्हणेन मी तर आपल्या बारामतीतल्या नामांकित एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती ह्या स्पर्धा आम्हाला खेळायला मिळतात। आमच्यातली काही मुलं आम्ही काय माध्यमातून या ठिकाणी खेळलो, BPLच्या माध्यमातून, बारामती कपच्या माध्यमातून, SPLमधून, पण आपले जे महात्मा फुले क्रिकेट क्लब आहेत या 3 टीममधले काही प्लेयर खेळले नाहीत तर ह्या वर्षी त्यांची इच्छा होती आणि ती या ठिकाणी आम्ही पूर्ण केली, त्यामुळं निश्चित ह्या स्पर्धा वेगळ्या आहेत। खरं तर यावर्षीची स्पर्धा अनोखी स्पर्धा झाली आहे। आजपर्यंत आम्ही एक बोकडावरची मॅच आमच्या गावाच्या स्टेडियममध्ये खेळत होतो, परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्हाला खेळायला ग्राउंडच राहिलं नाही। जळोची गावामध्ये तिथं एक बाजार समिती झाली, त्याच्यामुळे आम्हाला खेळायला ग्राउंडच राहिलं नाही। आम्ही मग वेगवेगळ्या गावात जाऊन कधी कनेरीला मॅच घेतली, कधी सावळला मॅच घेतली। यावर्षी आम्हाला मॅच खेळायला तिकडं पण जागा नव्हती। आम्ही यावर्षी आमची मुलांची इच्छा होती की मोठ्या ग्राउंडवरती खेळावं, आंबेडकर स्टेडियमवरती जाऊन। बऱ्याच दिवसांपासून त्यांची इच्छा अपूर्ण राहिली होती। मग त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला की यावर्षीची मॅच आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती घेऊया। त्या अनुषंगाने आम्ही सर्व नियोजन केलं आणि इथं मॅच घेतली।